सुरुवातीलाच बातमी ठाण्यातून। ठाण्यामध्ये शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे। बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये खलबतं सुरू झाली आहेत। निरंजन डावखरे आणि संदीप लेले हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आधीच शिवसेनेची बैठक सुरू आहे आणि या ठिकाणी आता निरंजन डावखरे आणि संदीप लेले हे सुद्धा शिंदेंच्या भेटीला गेलेत। नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी मोठं आव्हान हे शिवसेना आणि भाजपा समोर उभं ठाकलंय। ठाण्यामध्ये हे नाराजी नाट्य सुरू आहे। नाराजी व्यक्त केली आणि स्वाभाविक आहे, कारण की कार्यकर्ते गेले 8-9 वर्षापासून आपल्याला लढायचंय। या भूमिकेमधनं चप्पा चप्पा भाजपा अशा प्रकारचं काम करत होते। योजनांचे निरनिराळे शिबिरं घेत होते, अनेक कामं, आणि त्याच्यामुळे साहजिक त्यांना वाटत होतं की आपल्याला लढायला मिळेल। संदीपजी, काय बैठक आता युतीचे जे काही उभे बंडखोरांना थंड करण्यासाठी नेमकं बंडखोर असं म्हणू नका, कार्यकर्ते उभे राहिले त्यांची समजूत आणणं गरजेचं आहे। पण बंडखोर थंड होतील उद्यापर्यंत, कारण उद्या शेवटची तारीख आहे। कार्यकर्ते ऐकतील किती जागा तरी बिनविरोध होतील भाजप शिवसेनेच्या मिळून। कल्याण डोंबिवलीमध्ये झालेली आहे, ठाण्यात देखील होऊ शकते। काय बिनविरोध कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध आलेले आहे। आता कळेल ना, काय कुठे अंदाज घेतलेला नाही ना सगळं। म्हणजे उद्या पहिला गुलाल महायुतीचा पडेल, उडवायला पाहिजे। ओके, उद्या विधावलंय, उद्या उडवायला। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, जागा वाटप झाल्यानंतर सर्वच पक्षामध्ये ही नाराजी बघायला मिळाली, मात्र ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी भाजपा शिवसेनेमध्ये बघायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत। काय नेमकी चर्चा होती आहे? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर एबी फॉर्म वाटपानंतर मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर हा ठाण्यामधून उसळलेला पाहायला मिळाला होता। कारण शिंदेच्या शिवसेनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नाराज आहेत, ज्यांनी बंडखोरी केली, अपक्ष फॉर्म भरलेला आहे। त्याचप्रमाणे भाजपमध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र आहे। त्यामुळे जे काही उमेदवार आहेत, ज्यांच्या समोर हे बंडखोर उमेदवार उभे राहिलेले आहेत, हे सगळेच उमेदवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासून आलेले आहेत। मागील अनेक तासांपासून बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरामध्ये सुरू आहे, निवासस्थानी सुरू आहे। त्याच्यानंतर रात्रीच संदीप लेले आणि निरंजन डावखरे जे भाजपचे आमदार आहेत हे देखील पोहोचलेले आहेत। कारण शिवसेनेच्या उमेदवारांनी मागणी केली होती, ज्याप्रमाणे शिवसेनेमधून बंडखोरी करून अपक्ष उभे राहिलेल्या उमेदवारांना आपण माघार घ्यायला सांगा, त्याचप्रमाणे भाजपच्या देखील जे काही बंडखोर अपक्ष उमेदवार आहेत त्यांना देखील माघार घ्यायला सांगा, अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी केल्यानंतर संदीप लेले आणि निरंजन डावखरे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यामुळे दोन्ही पक्ष मिळून बंडखोरांची कशा प्रकारे मनधरणी करतायत, बंडोबांचं हे बंड जे आहे ते थंड करायला यशस्वी होत आहेत का? कारण आता फक्त काही ठिकाणी उभाटा असेल, त्याचप्रमाणे मनसे असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, या पक्षांच्या जे काही उमेदवार आहेत यांचे अर्ज बाद झालेले आहेत। त्यामुळे फक्त बंडखोरच आता समोर आव्हान देऊन उभे असलेले पाहायला मिळतात। मात्र कुणाल, ठाण्यामध्ये किती वॉर्डमध्ये बंडखोर आहेत, या बंडखोरांची संख्या किती आहे आणि कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये भाजपा आणि शिवसेनेला या बंडखोरांचा फटका बसू शकतो? नक्कीच बऱ्याचशा वॉर्डमध्ये ही बंडखोरी पाहायला मिळते। प्रामुख्याने संजय मोरे यांच्या पत्नी ज्या वॉर्डमध्ये निवडून येतात त्या ठिकाणी बंडखोरी जी आहे ती शिवसेनेमधूनच करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासमोर मनसेचे ज्या उमेदवार आहेत त्या देखील त्यांचा अर्ज बाद झालेला आहे। त्यामुळे एकच बंडखोर उरलेले आहेत। त्यांना जर माघार घेतली तर मात्र ती जी सीट आहे ती बिनविरोध निवडून येऊ शकते, अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो व्यक्त केला जातोय। जगदीश, कुणाल, तुम्ही असेच जोडलेले रहा, आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।